नंतर पुन्हा एकदा पुण्यात जाऊयात। पुण्यातल्या समाधान चौक सिटी पोस्ट आवारात अचानक मोठा तिथं त्या आवारामध्ये अचानक भला मोठं भगदाड पडल्याची घटना घडली। बरं, हे भगदाड एवढं मोठं होतं की यामध्ये ट्रकचा मागचा अख्खा भाग जो आहे तो त्या ट्रक खड्ड्यामध्ये गेलेला आहे, मग त्या भगदाडमध्ये गेलेला आहे आणि ट्रकचं वरचं केबिन जे पुढलं केबिन जे ते वरती राहिलेलं आहे। याबद्दल पुन्हा एकदा अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर आहेत। चंद्रकांत, त्यामुळे खड्ड्यात ट्रक पडल्याची घटना आपण बघतोय, यावरून एक लक्षात येतंय की या सिटी चौक परिसरातील हा जो भाग आहे, ज्या प्रकारे यामध्ये पाणी वरती आलेलं आहे त्यावरनं आतमध्ये एखादी पाण्याची टाकी असावी किंवा चेंबर असावं, पाईपलाईन असावी, एक असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय। जर प्लॅनिंगनुसार इथला रस्ता तयार करण्यात आलेला असं जर एक वेळ आपण गृहीत धरलं तर मग या मार्गावरती किंवा या परिसरामध्ये अशा प्रकारे मोठं भगदाड कसं काय पडू शकतं? ज्या रोड कॉन्ट्रॅक्टरने इथं पेवर ब्लॉक बसवले त्याला खाली इथे पाण्याची टाकी आहे किंवा तत्सम काही भाग पोकळ होऊ शकतो याबद्दलचा अंदाज त्याला आलेला नव्हता का? कारण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच खरं तर हे पेवर ब्लॉक बसवावे लागतात, तसा भराव आतमध्ये टाकावा लागतो, पण तसं काहीसं यामध्ये झालेलं नाही असं निश्चितपणे म्हणावं लागेल। याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याशी। चंद्रकांत, विशाल, जसं आपण मग दृश्यांमध्ये पाहिलं होतं, आता आपण तिथे स्पॉटवरती पोहोचलेलो आहोत आणि दृश्यांमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय इथं खड्डा आहे चेंबरचा आणि अख्खा पाण्याचा जे साफ करणारा ट्रक असतो पालिकेचा तो ट्रक खाली खड्ड्यात गेलेला आहे आणि आता अग्निशमन दल ते ट्रक बाहेर उपसण्याचे प्रयत्न करतात। त्यांच्यासाठी क्रेन पण बोलवले तिथं आणि बघ अख्खा ड्रायव्हरनी उडी मारली म्हणून ड्रायव्हर वाचलेला आहे। आणि हा ट्रक म्हणजे कशाचा माहिती का, साफ करणार आपल्याला माहिती गणपती विसर्जनासाठी हे सगळीकडे कचरा साफसफाई करण्यासाठी जे ट्रक असतात ते ट्रक इथं साफसफाईसाठी आले होतं आणि तो ट्रकच अख्खा या खड्ड्यात गेलेला आहे। त्यामुळे नेमकं कशाचा खड्डा आहे हे बघा, खाली क्लिअर कट दिसतंय, खाली याचा अर्थ पोकळ भाग आहे आणि नेमकं याच भागातून खालून मेट्रो गेलेली असं बोललं जाते। अर्थात मेट्रो खाली 100 फूट खाली, त्यामुळे त्याच्यावर अजिबात विश्वास नाही। पण इथं खड्डा का पडला? पूर्वी पाण्याची टाकी होती का, चेंबर होतं का, नेमकं काय होतं हे आता सगळं तपासाचा भाग आहे। पण आता तरी पहिली प्रायोरिटी की ह्या खड्ड्यात गेलेला ट्रक जो आहे साफसफाई करणारा तो बाहेर काढणं अग्निशमन दलाचं प्रथम काम असणारे, प्रथम उद्दिष्ट असणारे, त्यासाठी ते प्रयत्न करतात। इथं मेट्रोचे लोक येऊन गेले, समोर अग्निशमन दल आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। नेमकं काय झालं, कशामुळे झालं ते आता तेही शोधतात, खरं नेमकं काय कारण आहे ते आणि कशामुळे सगळं झालेलं आहे। पण हा ट्रक खाली गेलाय म्हणजे आपल्याला माहिती, मुंबईत पण 4-5 दिवसापूर्वी सेम हीच घटना घडली होती आणि हे सगळं झालं होतं। नेमकं काय झालं होतं आपल्यासोबत? महाजन साहेब, काय झालंय नेमकं जरा सांगा ना प्रेक्षकांना। फायर ब्रिगेडचे महाजन साहेब काय झालं? काहीतरी आपल्याला 4:15च्या सुमारास कॉल होता, एक सिटी पोस्टचं जे आवार आहे त्याच्यामध्ये एक ट्रक पडलेला आहे। परंतु इथं आल्यानंतर परिस्थिती आपल्या जवानांनी पाहिल्यानंतर असं समजलंय प्राथमिकदृष्ट्या की ट्रक जो आहे महानगरपालिकेचा तो इथे साफसफाई करण्याकरता आलेला होता आणि साफसफाई करत असताना अचानक तो लावत असताना जमीन सगळी चांगली होती, पण अचानक तो खड्डा झाला आणि ट्रक हळूहळू मागे जात तो पूर्ण आतमध्ये दबला गेला। त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरनी बाहेर उडी मारलेली आहे। 2 जण होते, ते दोन्ही सुखरूप आहेत आणि आता अशी प्राथमिक माहिती मिळते की त्याच्याबरोबर 2 टू व्हीलर ज्या इथे पार्क होत्या त्या पण आतमध्ये गेलेल्या, अशी प्राथमिक माहिती आता लोक इथे नागरिक सांगतायत। आणि क्रेन वगैरे जेसीबी, खरं तर हे पोस्ट ऑफिस आहे, जनरल पोस्ट ऑफिस पुण्यातलं मेन, नेहमी लोकांची ये जा असते इथं, यापूर्वी कधी घडलं नाही। ही बिल्डिंग जुनी आहे, अगदी हेरिटेज इंग्रजांच्या काळातली, आणि तिथं असा प्रकार खड्डा समोर येणं, भगदाड पडणं याचं नाही बरोबर आहे। पण आता ही नेमकी घटना तशी विचित्र आहे, काही समोर आलं का नेमकं? नाही, अजून काही समोर आलेलं नाहीये। इथे सर्व आता टीम येत आहेत, परंतु अजून आमचं आता प्राथमिक दृष्ट्या की तो ट्रक कसा बाहेर काढता येईल हे आमचं सुरू आहे आणि ते आता क्रेन, जेसीबी असे काही यंत्रणा आपण मागवलेली, आमच्या फायर गाड्या आहेत, जवान आहेत आणि लवकरच आपण तो क्रेन बाहेर काढण्याचं काम करणार आहोत। हा खड्डा एवढाच मर्यादित आहे का आणखीन कुठे तुम्हाला दिसतंय कुठे येतं? नाही, आता तरी सध्या तरी एवढाच तो खड्डा मर्यादित दिसतोय आपल्याला आणि ही घटना दिसते। कशामुळे खड्डा पडला असं तुमचं प्राथमिक अंदाज? नाही, आता नेमकं कारण आपण सांगू शकत नाही। आता तो रस्ता म्हणजे पूर्ण खचला गेलाय, तो पूर्ण ट्रक आत गेलेला आहे, नेमकं अजून माहिती मिळू शकली नाहीये, परंतु प्राथमिक आता पहिलं त्या ट्रकला बाहेर काढणं काम आहे। हे होते महाजन साहेब फायर ब्रिगेडचे। खरं तर समोर रस्ता आहे ही आणि हे
हा पोर्च आहे म्हणजे पोस्ट ऑफिसच्या समोर. मी कॅमेरामन गणेशला सांगेल की पोस्ट ऑफिसचं बिल्डिंग दाखवी. हो, पुणे शहर प्रभात मेन पोस्ट ऑफिस आहे पुण्याचं आहे आणि त्या पोस्ट ऑफिसच्या आवारात हा एवढं मोठं भगदाड पडलेलं आहे. खाली काय आहे खरं तर या बिल्डिंग ब्रिटिश काळातली बिल्डिंग असावी आणि अगदी जुनी आहे मग हेरिटेज टाईपची आणि तिथं हा खड्डा पडलाय. मग यापूर्वी इथं खाली काय होतं, चेंबर होतं का? पाण्यावरनं तर चेंबरच दिसतंय अगदी क्लिअर कट. त्यामुळं आता पुढे तपास समोर येईल. पण खड्डा पडलाय, नशीब कोणी दगावलं नाही, कोणी जखमी नाही, पण 2 टू व्हीलर गेल्यात खाली आणि महापालिकेचा ट्रक आहे जो साफसफाई करणारा. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. याबद्दलचा अपडेट आम्ही यापुढे आपल्या